आणि आता एक मोठी बातमी आहे बीडमधून। मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस बीडमधील एसपी ऑफिसमध्ये सध्या दाखल झालेले आहेत। बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कुमार कौवल यांची ते भेट घेणार आहेत आणि त्यासाठीच ते आता पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात आवाज उठवणारे आमदार सुरेश धस, भाजपचे आमदार सुरेश धस हे आता बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोहोचलेत आणि ते आज बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कुमार रावत यांची भेट घेणार आहेत। काय एकूण आपण भेट घेत आहे एसपींची या प्रकरणात, आता ही भेट कशा संदर्भात असणार आहे, काय मागणी असणार आहे आपली? मागणी काय नाही, बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलामध्ये बरंच जे आहे एक विक्षिप्तपणा विचित्रपणा आलेला आहे आणि त्याच्यामुळं डायरेक्ट कोणाला एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असताना असं वागतायत, त्याच्या विरोधात काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे। पण या भेटीत आणखी नवीन अपडेट झालंय, काही कुठली माहिती तुमच्याकडे आली? नाही, कोणती नाही, कोणती माहिती नवीन माहिती काय आली का या प्रकरणात? नाही मला। आपण बघताय की पोलीस अधीक्षक यांची भेट सुरेश धस हे घेण्यासाठी निघालेले आहेत आणि स्वाभाविक या प्रकरणामध्ये जसे अपडेट घडतायत तशी माहिती ते पोलीस प्रशासनाला देत आहेत। त्यामुळे आज सुरेश धस परत काय मागणी करतायत हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।